रसिको नमस्कार. कलांगण संगमेश्वरच्या फेसबुक पेजवरती मी निबंध कानिटकर आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो. संगमेश्वर खरं तर कोकणातल्या रत्नागिरी आणि चिपळूण या दोन सांस्कृतिक शहरांना जोडणारं गाव. भौगोलिक अंतर बोलायचं झालं तर केवळ 45 किलोमीटरचं. पण राजकीय अनास्थेमुळे म्हणा किंवा अन्य कशाहीमुळे म्हणा, संगमेश्वर हे तसं कायम उपेक्षितच राहिलं. खरं म्हणजे संगमेश्वरला ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक या सर्व पर्यटनाचा समृद्ध वारसा आहे. असं जरी असलं तरी संगमेश्वरमध्ये ना कलाकारांची कमी आहे ना रसिकांची कमी आहे. आणि म्हणून या रसिकांची कलेची भूक भागावी आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं या दोन्ही हेतूने कलांगण संगमेश्वरची स्थापना झाली. अगदी अचूक सांगायचं तर या 21 जानेवारीला या वर्षाच्या पहिला कार्यक्रम कलांगणचा संपन्न झाला. आम्ही असं ठरवलं होतं की दर 3 महिन्यांनी म्हणजे वर्षातून 4 कार्यक्रम करायचे. आणि म्हणून पहिल्या कार्यक्रमामध्ये आम्ही पुढच्या कार्यक्रमाची तारीख निश्चित केली, जी होती 19 एप्रिल. परंतु त्याच दरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि या महामारीमध्ये सगळेच कार्यक्रम बंद झाले. आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित झाला. पण ह्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या रसिकांना पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भेटू शकतो या कल्पनेनं हा फेसबुक लाईव्ह करायचं आपण ठरवलेलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात खरं म्हणजे आम्ही गेल्या 7 जूनला पहिला फेसबुक लाईव्ह करून केली. श्री आशुतोष बापट हे प्राच्यविद्या अभ्यासक पुण्याचे यांनी भटकंती संगमेश्वरची असा फेसबुक लाईव्ह केला आणि ज्या कार्यक्रमामधून संगमेश्वरातल्या अनेक प्रेक्षणीय आणि नैसर्गिक ठिकाणांची आपल्याला ओळख झाली. आणि म्हणून आजपासून आपण ही संवाद मालिका सुरू करतोय, ज्याचं नाव आहे संगमेश्वर संपदा. संपदा या शब्दाचा अर्थ श्रीयुक्त संपत्ती. संपत्ती म्हणजे केवळ पैसा नाही. आणि त्यामुळे ज्या व्यक्तिमत्वामुळे संगमेश्वर समृद्ध झालं, अशा काही व्यक्तिमत्वांना ज्यांनी त्यांच्या कार्यामध्ये अतुलनीय काम केलं आहे, अशा व्यक्तींना घेऊन आम्ही तुमच्याकडे येणार आहोत या संगमेश्वर संपदा या मालेत. आणि या मालिकेतलं पहिलं पुष्प आज आपल्याबरोबर गप्पा मारतायत प्रसिद्ध अभिनेत्री, निवेदिका, लेखिका, दिग्दर्शिका सौ संपदा जोगळेकर कुलकर्णी. नमस्कार संपदाताई. फेसबुक या लाईव्हमध्ये कलांगण संगमेश्वरच्या पेजवरती तुझं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. संपदाताई, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. जोगळेकरांच्या बाळाचे पाय त्यांना पाळण्यात दिसले होते का? जोगळेकरांचं हे 3रं बाळ आहे, त्यामुळे पाळण्यात नेमकं काय आता आहे हे बघायला सुद्धा लोक नव्हती. कारण 3री मुलगीच झाली असं माझं स्वागत झालं होतं. आईनी मुलगा होईल या अपेक्षेने खूप काढे घेतले होते, तपश्चर्या केली होती आणि खूप काही त्या म्हणजे आता 47 वर्ष मागे जाऊया, वय सांगून टाकलं. त्यावेळेला माहीत नाही, पण त्या सगळ्याचा उपयोग या पिंडाला सर्व अंगाने फुलण्यासाठी झाला एवढं नक्की. आणि चांगलं बाळ जन्माला आलं असं आपण म्हणूया. आणि या बाळाचे पाळण्यातले पाय तालात पडत होते. हे माझं ही खासियत आहे की मी अगदी ज्यात नाच येत नव्हता, नृत्य येत नव्हतं, तेव्हापासून मी ताल पकडायला शिकली होती. एवढं तेव्हापासून तालावर नाचवायची सवय जी पुढे ताकदीनादीन पर्यंत उपयोगी पडली असं म्हणता येईल. सुरुवात करतो की एका मुलाखतीमध्ये तुझ्या वाचलं किंवा तुझ्या ब्लॉगवरती पण ते आलेलं आहे की 9वी पर्यंत असताना तू शाळेतली लाजरी बुजरी अशी मुलगी अशी होतीस आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या उपक्रमांना सुरुवात झाली. नेमकी कधीपासून या उपक्रमांना सुरुवात झाली? नेमकी म्हणाल तर 9वी संपत होती माझी, म्हणजे 9वी इयत्ता. आणि एका स्पर्धेत भाग घेतला होता मी. माझे तापट आजोबा असा एक विषय होता. एक रेडीमेड निबंध होता, तो मी वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठ केला आणि आयुष्यात पहिल्यांदा मी उभी राहिले. 2 पहिली वाक्य बोलले आणि मला रडूच यायला लागलं आणि मी पळून गेले. हे माझं पहिलं शाळेतलं धडपड नव्हतं. आणि ते मी घरी गेल्यानंतर लाल नाक झालं होतं. आईला एवढं कळलं काहीतरी बिनसलेलं आहे.
आणि थोडं संध्याकाळपर्यंत आईने वाट पाहिली आणि मग आई म्हणाली ती की तुला आज बोलता आलं नाही, ओके, नो प्रॉब्लेम, पण आपल्या घरात सगळे बोलणार आहेत. आई शिक्षिका, आजोबा मुख्याध्यापक, माझ्या आत्या सगळ्या मुख्याध्यापिका, असं सगळं प्राध्यापकी वातावरण असताना आपलं पोर अबोल आहे, तर हे कसं चालेल एखाद्या आईला, किंवा कसं आवडेल. तू जगासाठी बोलू नको, पण तू व्यक्त तर हो. कारण मी बऱ्यापैकी कमी बोलणारे होते. मी नाचायचे जास्त, आरशासमोर उभं राहून मी अशी कशी दिसते अशी, हे मी प्रकार खूप केले, पण असं स्वतः पुरतं, लोकांना दाखवण्यासाठी नाही. जे छोट्या मुली सगळ्याच करतात, म्हणजे त्या वयामध्ये त्याची पण मी जरा रडणं पण बघत होते आरशा, इतकं अति होतं. पण मग तेव्हा आई म्हणाली, बेटा तू बोलली नाहीस तर जगाला कळणार नाही तुला काय म्हणायचंय ते, बोलायला शिक. आणि त्या दिवशी असं ठरवलं, बोलता आलंच पाहिजे. चांगलं वाईट आपल्याला माहीत नाही, बोलता आलं पाहिजे. एकदा मनाशी ठरवलं की ते पूर्ण करायचं, स्वभाव तिथून सुरुवात झाली. म्हणजे ह्या बोलण्याचा पहिला दिग्दर्शक किंवा गुरु आपण आई, त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा दिली किंवा त्यांनी बूस्ट केला म्हणून ती सुरुवात झाली. संपदाताई, पण एक यशस्वी अभिनेत्रीपासून यशस्वी दिग्दर्शिकेपर्यंत प्रवास केलेल्या तुझ्यासारख्या अभिनेत्रीला पहिल्याच नाटकातून रंगीत तालमेच्या वेळेला काढून टाकलं होतं. ही काय गंमत आहे? ही ट्रिगर खेचतात ना, ती गंमत आहे. कदाचित त्याच्यामुळे सुटला माझा प्रवास. विजया मेहता हे नाव सगळ्या जगाला माहिती आहे. कदाचित माझ्या सगळ्या इंटरव्ह्यूजमधनं याचा उल्लेख आलाय. मी त्यांना शतशः प्रणाम करते. मला नाटकातनं काढून टाकलं, त्यामुळे नाटकातच जगायचा मी पण करू शकले. आणि पहिला धडधडीत नकार जो आपला अहंकार निंदा करतो, असं आध्यात्मिक भाषेत बोलायचं झालं तर तसं माझ्या बाबतीत झालं. माझ्यात काय कमी आहे या निमित्ताने मी तो मागोवा घेण्याचा प्रयत्न केला की काय चुकलंय माझं. त्या सगळ्याचा अंदाज घेतला. चुकलं खूप कमी होतं, पण मला या क्षेत्राबद्दल संपूर्ण माहिती की पहिल्याच याच्यात आघात झाला आणि मला समजलं की मला किती खंबीरपणे पावलं याच्यात रोवायचे आहेत आणि याला किती मनावर घ्यायचं यातल्या कित्येक गोष्टींना, हे मी ठरवलं. खरं म्हणजे वेगवेगळ्या मुलाखतीतून हा प्रश्न येऊन सुद्धा आज मी पुन्हा हा प्रश्न विचारला. याचं कारणच हे आहे की ह्या सगळ्या मुलाखतीमध्ये पहिल्याच नाटकातून तालमेच्या वेळेला काढून टाकण्यात आलं हे तू सांगितलंस, पण ते का काढून टाकण्यात आलं याचं कारण तू जाणीवपूर्वक कुठल्याच मुलाखतीत सांगितलं नाहीये. असं काय नेमकं न सांगण्यासारखं कारण होतं? याची एक कारण या क्षेत्रातलं होतं. एक अतिशय प्रतिथयश अशा अभिनेत्रीच्या आधी तारखा उपलब्ध नव्हत्या आणि त्याला तोडीस तोड एखादं पात्र पाहिजे ज्याच्यावर ते नाटक पूर्ण बसवलं जाऊ शकतं सक्षमपणे. तसं कदाचित झालं आणि ज्या वेळेला त्या अभिनेत्रीच्या तारखा अचानक उपलब्ध झाल्या त्यावेळेला मग हे नवं पात्र जे आलं होतं या क्षेत्रामध्ये त्याला बाजूला बसवण्यात आलं. आणि याचा कुठेही क्वेश्चन करण्याचा जो स्वभाव माझा तेव्हा नव्हता, तो मला याच्यामुळे की माझ्यात ते वैगुण्य आहे. मी कधीही कोणाला जाब विचारला नाही. आता याच्या पुढे प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मागायचं हे मी शिकले आणि ती माझी कमतरता होती. कोणाला पाहिजे तेव्हा वापरा, पाहिजे तेव्हा काढून टाका. आता मी अशी स्वस्त नाही. म्हणजे सुरुवात नाटकापासून झाली. आईचं घर उन्हाचं हे पहिलं नाटक, पण त्याच्यानंतर माइलस्टोन ज्याला म्हणता येईल किंवा संपदा जोगळेकर ज्या रसिकांना जास्त प्रमाणात माहीत झाली ती ऑल दी बेस्टनी. ऑल दी बेस्टची सुद्धा बऱ्याचशा आठवणी, बरेचसे प्रसंग तुझ्या अनेक मुलाखतीतून आत्तापर्यंत आलेले आहेत. मला एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की ऑल दी बेस्टच्या एका प्रयोगाला NCPA मध्ये पु ल देशपांडे सुनीताबाईंसकट आले होते आणि त्यांनी तुम्हाला शाबासकी दिली होती. पुलंचं एक त्यावेळेचं वाक्य आहे की अगदी वाघ मागे लागल्यासारखे तुम्ही प्रयोग करत आहात आणि साक्षात पुलंकडून शाबासकी मिळणं हे केवढं मोठी गोष्ट आहे त्यावेळेला. आणि त्या म्हणून ऑल दी बेस्टचा मी आता पुन्हा उल्लेख केला की त्या ऑल दी बेस्ट तुला नाटक मिळालं कसं? कारण मुळात ऑल दी बेस्ट ही जी एकांकिका होती त्याच्यामध्ये तू नव्हती. त्याच्यानंतर जेव्हा नाटक करायचं ठरलं तेव्हा नाटकामध्ये तुझा भाग आला. मग ऑल दी बेस्टची काय हकीकत आहे? बरोबर. ऑल द बेस्ट हे नाटक माझ्या करिअरच्या टप्प्यातलं तिसरं नाटक आहे. पहिलं नाटक आईचं घर उन्हाचं, जे नीना कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी यांच्या बरोबरीने मी केलं. गजेंद्र आहिरे लेखक आणि त्यात कलाकार पण होते.
आणि दुसरं नाटक माझं मतकरींचं, घर तिघांचं हवं, जी रिप्लेसमेंट होती. सुप्रिया ताईचं म्हणजे त्यांचीच मुलगी, तिचं लग्न झाल्यानंतर तिची भूमिका मी करायला लागले. आणि त्या 1-2 नाटकांमध्ये मला मोहन वाघांनी पाहिलं होतं. आणि ते म्हणजे शिवाजी मंदिरला कुठलंही नाटक लागू दे, कोणाचंही लागू दे, ते येऊन एक फेरी मारणार, कोणते कलाकार आहेत, काय आहे, कुठली संस्था आहे वगैरे. आणि त्या माझ्या एका प्रयोगानंतर मला शिवाजी मंदिरच्याच खाली मोहन वाघांनी गाठलं. इकडे आहे का असं करून बोलावलं. म्हटलं काय काका, तर नाटकात काम करणार ना माझ्या? म्हटलं कुठल्या काय? ते मी सांगतो, करणार का नाही? म्हटलं हो करणार. आणि मी करणार म्हटलं. आणि स्टेशनवर येऊन गाडी, कधी एकदा मी घरी हे सांगते की मला मोहन वाघांनी, कारण त्यांचं प्रस्थ एवढं होतं की त्या व्यक्तीशी बोलायला मिळणं हा एक योग असतो. आणि तेव्हा चंद्रलेखाच्या बॅनर खाली काम करायला खूपच नाव. आणि माझे वडील ना 50-50 प्रयोग बघायचे एकेका नाटकाचे. त्यामुळे चंद्रलेखा काय आहे वगैरे आमच्या घरी चर्चा. आणि त्या वडिलांना सांगायचं होतं की मला मोहन वाघांनी स्वतःहून विचारलं. तर त्यावेळेला गंधनिशिगंधाचं नाटक त्यांचं आलं. तर त्यावेळेला ऐश्वर्या नारकर, म्हणजे ऐश्वर्या त्यावेळेशी पल्लवी आठले, तिला घेण्यात आलं. कारण तिला आणि मला दोघींना त्यांनी कबूल केलं होतं, आता माझ्या नाटकात काम करायचं तुम्ही वगैरे. मग तिला त्या नाटकासाठी निवडल्यावर म्हणाले थांब, उद्या एक नाटक येत आहे, त्याच्यात तू काम करायचं. ते होतं ऑल द बेस्ट. पहिल्या नाटकातनं जसं मला काढलं गेलं तसं दीपा परब या एकांकिकेत होती ऑल द बेस्टच्या. आणि आता ती व्यावसायिकला नाही आहे. ह्याचं मी त्या जागी की तिला नाही आणि मी आहे, तर आता मला त्या व्यक्तीचा विचार करायला हवा. म्हणून मी दिग्दर्शकाशी बोलले की कारण काय आहे त्या व्यक्तीला न घेण्याचं. आणि मग त्यांनी व्यावसायिकदृष्ट्या आणि तिच्याही काही वैयक्तिक अडचणी होत्या त्या दृष्ट्या सांगितलं. तेव्हा मला असं वाटलं हां, म्हणजे अन्याय करून मला कोणाच्या वाटेवरनं चालायचं नाही आहे. आणि असं ऑल द बेस्टला सुरुवात झाली. सो त्यावेळेला ना पोर्टफोलिओ घेऊन मी कधीच फिरले नाही. मला एका कामातनं दुसरं काम, दुसऱ्यातनं तिसरं असं मिळत गेलं. तसं हे आजच सकाळच्या एका मुलाखतीमध्ये तू त्या ऑल दी बेस्ट मधल्या चिचुंद्रीची गोष्ट सांगितलीस. तीच गोष्ट घेऊन मला पुढे जायचंय ह्यासाठी की जी गोष्ट त्याच्या बाबतीत तू सांगितलीस, असा अनुभव तुला कधी आला? म्हणजे ते आपलं स्टेजवरती आपण असताना स्टेजवरती बेरिंग सांभाळायला लागतं आणि त्या प्रतिकूल परिस्थितीतही मी बेरिंग कसं ठेवलं, याबद्दलचा एखाद्या प्रयोगातला काय अनुभव? याबद्दलचा अनुभव म्हणजे अगदी थेट त्या नाटकात तर खूप असं ऐकवे काय काय घडायचं आणि ते जोडून घ्यायला लागायचं. परंतु माझं गंगा जमुना हे मी कार्यक्रम जो केला होता अशोक खांडेंचा आणि मी निवेदन केलं होतं, त्यातला मी एक अनुभव सांगू शकते की किती हजरजबाबी राहायला लागतं. त्या कार्यक्रमामध्ये पी सावळारामांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर एका नवतरुण जोडप्याचं आयुष्य कसं पुढे जातं हेही सांगितलं जात होतं. आणि माझं वाक्य असं आलं की जे हसऱ्या खेळत्या वातावरणाकडनं आम्ही एका गंभीर वळणाकडे गेलो की लग्न म्हणजे एवढंच नाही, असं माझं वाक्य आहे. आणि प्रेक्षकांमध्ये एक बाळ टॅ करून रडलं. आता लोक थोडी गंभीर व्हायला लागली होती आणि ते बाळ माझ्या या वाक्यावर रडल्यावर हसायला लागले. तर आता माझ्यासाठी अँकर म्हणून एक जबाबदारी अशी होती की ज्या भावनेत मला न्यायचंय लोकांना त्याच्यापेक्षा अतिशय विरुद्ध भावनेत लोक आत्ता गेलेत. मला त्यांना हात पकडून पुन्हा माझ्या भावनेपर्यंत आणायला पाहिजे. सो मी जेव्हा म्हटलं की लग्न म्हणजे एवढंच नाही, पुढे माझं वाक्य होतं की लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे सामंजस्य, जबाबदारी, असं माझं वाक्य होतं. पण मध्येच ते टॅह केल्यावर म्हणजे लग्न म्हणजे एवढंच नाही बोलले, ते रडलं, लोक हसले आणि म्हटलं बघा आपल्यापेक्षा त्याला एवढ्या लवकर कळलं. त्याच्यावर आणखीन एक उफाळून हास्या, म्हणजे ते असं तापलेला तवा असतो ना किंवा प्रेशर कुकरमधली वाफ म्हणूया आपण, ती अशी पूर्ण मी काढली. पण म्हणूनच त्याच्याही आधी आपल्याला थोडा विचार करून ठेवायला हवा पुढच्या पिढीसाठी. असं करून मी ते जोडून घेतलं आणि लोक पुन्हा पुढच्या माझ्या सगळ्या बोलण्याबरोबर येत राहिले. सो फ्रेश माइंड किंवा फ्रेश ब्रेन आपल्याला हजरजबाबीपणा देतो असं वाटतं आणि आपला आगाऊपणा आपल्याला खूप मदत करतो की
काय लोक काय नावं ठेवतील, असं काय बोलले आयत्यावर, असं म्हणतील, काय होऊ दे, पण आपल्याला ती परिस्थिती निभावून न्यायची. सो असं मी खूपदा कार्यक्रमांमधनं करते. निवेदनाचा विषय निघालाच आहे म्हणून विचारतो की तुम्ही यशस्वी निवेदिका आहात. आजकाल असं झालेलं आहे की अँकर हा खूप एक आपण म्हणू की ज्याला चीप शब्द झाल्यासारखा झालेला आहे. हे कदाचित थोडंसं माझं धाडसाचं विधान असेल. मला विचारायचा आहे प्रश्न तो असा की निवेदन आणि सूत्रसंचालन ह्याच्यामध्ये एक बेसिक फरक आहे की जो आजकाल तरुण पिढी जी ह्या क्षेत्रामध्ये येते ह्या खूप कमी लोकांना त्यातला फरक उमजतोय. एक यशस्वी निवेदिका म्हणून निवेदक आणि सूत्रसंचालक ह्याच्यामधली अस्पष्ट सीमारेषा काय? सूत्रसंचालनामध्ये एक सूत्र तुम्हाला पुढे न्यायचं असतं. तुम्ही खूप सोयीचाच फक्त भाग असता, तुम्ही स्वतंत्र कला नसता. म्हणजे आधी झालेल्या गोष्टीला पुढच्या गोष्टीशी मला जोडायचं आहे, मला त्यात सुसूत्रता आणायची, हे सूत्रसंचालन आहे. बरोबर. मग ते बक्षीस समारंभाचं असतं, एखाद्या वेगवेगळ्या, कधी डान्स आहे कधी गाणं आहे, अशा गोधडीसारख्या इव्हेंटसाठीचं असू शकतं. पण निवेदनाला मात्र एक भूमिका असते. निवेदन हे जसं वेदशास्त्रातलं ज्ञान आहे ते म्हणजे वाहत न्यायचं आहे आपल्याला, आणि तो वाहक म्हणजे निवेदक असतो. असं म्हटल्यावर आपल्याला आपली जबाबदारी काय आहे ते कळते. उगाच आपला हशा मिळवण्यासाठी, टाळ्या मिळवण्यासाठी, चिठ्ठी मिळवण्यासाठी काहीतरी बोलायचं, याच्यासाठी खरं तर निवेदन नाही आहे. निवेदन म्हणजे एक चांगली भूमिका, ती कदाचित तुमची स्वतःची असते, कदाचित ती म्हणजे सूत्रसंचालक त्या कार्यक्रमाचा असतो त्याची असते, आयोजकाची असते, किंवा त्या पर्टिक्युलर एका दिवसाची असते. ती ओळखून त्याचं आपण निवेदन करायचं असतं. ते त्याची भूमिका पुढे नेणं म्हणजे हे निवेदन आहे. हा खूप खरं म्हटलं तर खूप सूक्ष्म फरक आहे, पण या क्षेत्रात येणाऱ्या पुढच्या पिढीला हा अत्यंत आवश्यक आहे म्हणून विचारला. आणि ह्याला जोडून म्हणून दुसरा प्रश्न की ह्या इतर तुझ्या सगळ्या आयामांबद्दल, म्हणजे आता आपण ह्या मुलाखतीमध्ये बाकीच्या आयामांबद्दल बोलणारच आहोत, पण ह्या सगळ्या इतर आयामांमुळे महाराष्ट्र एका यशस्वी निवेदिकेला मुकला म्हणण्यापेक्षा आम्हाला आता तुझ्याकडनं ह्या निवेदनाचे कार्यक्रम कमी ऐकायला मिळतात, त्याच्यामुळे ह्या निवेदनावरती अन्याय झाला असं वाटतं? काय माहित का उपकार झाले. नाही, पण मुकला असं म्हणू नका, कारण काय आपण एखाद्यावर जबरदस्ती करतो. तू निवेदिका झालीस, तू अभिनेत्री झालीस, तू नृत्यांगना झालीस, असं नाहीये. एकच व्यक्त म्हणजे व्यक्ती एक असली तरी तिची अभिव्यक्ती ही वेगवेगळी माध्यमं असू शकतात. तर मला असं वाटतं मी जर निवेदन नाही केलं तर त्यावेळेला मी काहीतरी असं लिहित असते ज्याने सुद्धा महाराष्ट्र खुश होणार आहे. जेव्हा मी लिहित नसते त्यावेळेला मी काहीतरी दिग्दर्शन करत असते, त्याही माझ्या कृतीतनं कदाचित महाराष्ट्राचा फायदाच असतो. एकाच भूमिकेत मी कोंबली जाऊ शकत नाही कधीच आयुष्यात. त्यामुळे लोकांनी अपेक्षा पण ठेवू नये माझ्याकडनं. कदाचित हा माझा सगळा जो मी आता निवेदनाचे कार्यक्रम कमी करते तर माझ्याकडे आता साठा जास्त होतोय. म्हणजे अजून समजा 10 वर्षांनी मी एका वेगळ्या पद्धतीने निवेदनात पुन्हा आले तर माझ्याकडे खूप संचित असेल वेगळं. जो काळ आहे तो त्या अभ्यासासाठी, कारण जसं वाचनाचं संचित असतं तसं अनुभवाचं पण असतं ना. या सगळ्याचा फायदा कधीतरी वेगवेगळ्या मार्गाने होत राहतो. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुझे अनेक आयाम आहेत, त्यातल्या दुसऱ्या आयामाकडे मला आता वळायचं आहे. कारण आज दूरदर्शन किंवा टेलिव्हिजन आज आपण सुरू केल्यानंतर रियालिटी शोचं पीक आलेलं आहे. पण ह्या रियालिटी शोची पायोनियर असं आपण ज्याला म्हणू, असं नाव म्हणजे संपदा जोगळेकर. याचं कारण ताक दिनाधीन हा पहिला मराठीतला रियालिटी शो, याचा तू हिस्सा होतीस. आणि म्हणून ताक दिनाधीन बद्दलच्या विशेष काय आठवणी? हे सगळं जे तुम्ही आता कौतुक माझं केलं ना ते मी नीना राऊत यांचं करेन, कारण त्यांची ती मूळ संकल्पना होती. आणि तेव्हा असा कुठल्याही चॅनलवर असा कार्यक्रम नव्हता. सो त्यांना ते पूर्ण क्रेडिट आहे. आम्ही त्याचं एक प्यादं होतो. पण मी प्यादं असं जरी म्हटलं तरी माझा एवढा फायदा त्या कार्यक्रमाने झालाय. एक म्हणजे चेहरा माहितीचा झाला, सगळ्यांना लोकप्रिय झाला असं म्हणूया, घरोघरी पोहोचला. कारण जिथे इतर वाहिन्या दिसत नव्हत्याच तेव्हा जास्त वाहिनी, तर तिथे दूरदर्शन मात्र पोहोचलेलं असतं. त्यावेळेला लोकप्रियता मिळाली. एक
मी जे काय करणार आहे पुढे याची एक मशागत झाली त्या जमिनीत. आणि त्या कार्यक्रमाने रियालिटी शो करतोय आम्ही का फॅन्टसी दाखवतोय का ह्या कुठल्याही डेफिनेशन्स आम्हाला कळत सुद्धा नव्हत्या. मला काय आदेशला काय, आम्ही एक चांगले त्यांना सूत्रसंचालक वाटत होतो म्हणून त्यांनी आम्हाला उभं केलं. पण त्या कार्यक्रमाने तुम्हाला सांगते मला स्टॅमिना दिला, मला चांगलं हसायला शिकवलं, योग्य ठिकाणीच हसायचं कसं ते शिकवलं. दुसरी गोष्ट, रिस्पेक्ट देत कितीही समोरचा चुकला तरी इन्सल्टिंग काही न बोलता हळूवारपणे हसत हसत ती गोष्ट पुढे नेणं. कारण मी स्पष्ट वक्ताय असं तुम्ही घरी म्हणू शकता, पण प्रेझेंटेशनच्या मीडियममध्ये मात्र तुम्हाला काही बंधनं पाळायला लागतात. पण याचं दोन्हीचं संगम मी केला की बंधन तर मला पाळायचं आहे, पण मला वाटेल ते तर सहन नाही करायचं आहे. ते मला कार्यक्रमाने दिलं, कारण नीना राऊत स्वतः तशा आहेत. कधीही त्यांनी चुकीच्या गोष्टीचं उगाच वारेमाप कौतुक केलं नाही आणि चांगल्या गोष्टीचं वारेमाप गोष्टींनी कौतुक केलं नाही किंवा खूप भडाभडा कोणाला बोलल्या पण नाहीत. असं म्हणजे त्या ताकदीनादींचा ह्या नीनाताईंच्या ह्या सगळ्या मार्गदर्शनाचा उपयोग पुढच्या ह्या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये नक्कीच. म्हणजे मी जसं एका मुलाखतीत सांगितलं तसं माझ्या दिग्दर्शिका त्यांनी पेरली. नाही तर तोपर्यंत कदाचित मुली कुठे असतात दिग्दर्शिका असं मला वाटलं असतं. पण अरे एक धडाडीची बाई, एक डिसिजन मेकर असते ना, ते असू शकतं. हा स्त्री किंवा पुरुष हा प्रश्न नसून तो बुद्धिमत्ता याच्याशीच निगडीत आहे आणि कष्ट घ्यायचे लेवल वेगवेगळी असते. ह्याच तुझ्या वाक्याला जोडून मला प्रश्न हाच विचारायचा आहे की दिग्दर्शन हे जे क्षेत्र आहे हे एक प्रकारे पुरुष प्रधान क्षेत्र आहे असं वाटावं की काय, अशी थोडीशी आपल्याकडे स्थिती आहे. कारण विजया मेहता किंवा सईद परांजपे यांच्यासारख्या मोजक्या दिग्दर्शिका आहेत, नाही अशातला भाग नाही. पण तरी सुद्धा त्या तुलनेने ह्या क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग हा तुलनेने खूपच कमी आहे. का बरं असं असेल? याचं कारण असं, या दिग्दर्शक या पदाला जबाबदाऱ्या जेवढ्या आहेत त्या प्रत्येक स्त्रीला एकतर घरातनं तेवढी मुभा आहे का नाही, किंवा त्या घराचं म्हणणं काही असू दे त्याला डावलून ते करण्याची त्यांची कुवत आहे किंवा हिंमत आहे का नाही. ह्या सगळ्यामुळे कदाचित स्त्रिया ह्या क्षेत्रामध्ये कमी आहे. म्हणजे जेव्हा मी म्हणते की नाटकाचं दिग्दर्शन करायचं तर फक्त कलाकारांना इकडून इकडे जा, तिकडून तिकडून वाक्य म्हण असं सांगणं नाही आहे. मला सेट डिझायनरपासून, सेट बनवणाऱ्यापासून, बॅकस्टेज आर्टिस्टपासून, कलाकारापासून, ऑडियन्सचा विचार करून आपल्या प्रोड्युसरला काय म्हणायचं आहे ह्या सगळ्या आयामांना स्पर्श करत 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 मला काहीतरी एक छान अनुभव निर्माण करायचा असतो. ह्याच्यासाठी जी एक पुरुषी भावना लागते की म्हणजे जसं झाशीच्या राणीला असं नाजूक नाजूक लढून नाही चालणार ना, तिला पण त्याच आवेशाने आणि त्याच शस्त्रांनिशी उतरायला लागतं. ते स्त्री पटकन ज्या प्रमाणात तिला मागे ठेवली आहे किंवा ती मागे राहिली आहे त्या प्रमाणात पुढे यायला वेळ लागेल, येतील. तेवढं बॉसिंग करण्याचं जे कौशल्य आहे दिग्दर्शन करताना ते कारण असावं की पुरुष या क्षेत्रामध्ये. बरोबर, बॉसिंग तर मला आवडतं, पण बॉसिंग करताना ना मी माझ्या मनातलं प्रत्येक गोष्ट पोचवते. म्हणजे इव्हन माझ्या मुलीवर पण मी बॉसिंग करते आणि बॉसिंग म्हणजे माझा निर्णय सांगते आणि निर्णय सांगितल्यावर तो निर्णय का याची कारण मीमांसा अत्यंत चिवटपणे मी तिला समजावून सांगते. हे कम्युनिकेशन आहे ना, हे बॉसिंगला जोडलं गेलं की जास्त सोपं जातं. सुरुवातीला तू असं म्हणालीस की लहान असताना आरशासमोर उभं राहून असं छोटं मला नाच करायला जास्त आवडत होता. त्या नाचापासून ते कथ्थकमध्ये विशारद पदवी घेईपर्यंत हा जो सगळा प्रवास आहे, विशेषतः कथ्थक शिकावं अशी प्रेरणा कुणाची आणि त्या कथ्थकच्या तुझ्या प्रवासाविषयी आणि त्या कथ्थकमध्ये तू केलेल्या कामाविषयी ऐकायला आवडेल. कथ्थक शिकावं हे माझ्या आईलाही कळत नव्हतं, माझ्या वडिलांनाही समजत नव्हतं आणि मला तर नाहीच नाही, कारण मी खूपच लहान होते, 4थीत वगैरे होते. पण जवळ क्लास कुठला आहे? ठाण्यासारख्या शहरात मी लहानाची मोठी झाली आहे. त्यावेळेला असं फॅड नव्हतं की ह्याचं नाव ऐकलंय तिकडे लांब जाऊन क्लासला जा, अशी तेव्हा खरंच फॅशन नव्हती.
आपल्याला आर्थिकदृष्ट्या काय झेपतंय, काय जमेल. तेव्हा आई अक्षरशः तिच्या पगारातनं 25 रुपयाची माझी फी अशी पुस्तकात लपवून ठेवायची की खर्च होऊ नये कुठेतरी. मग तेव्हा किती कमी पगार होते तेव्हा. तर त्यातनं तिने मला या क्लासमध्ये घातलं. अंधार झालाय तो मला वाटतं उद्याच्या प्रकाशासाठी. या क्लासची गंमत अशी आहे की जवळच डॉक्टर राजकुमार केतकर यांचा क्लास होता, म्हणजे किती 5 मिनिटाच्या अंतरावर. आणि या क्लासला मी जायला लागले आणि मग ना ते मला नाचायला आवडायचं. गाणं लागलं की ठेका धरून नाच वगैरे. पण ते ता थै थै तत् आ असं ते 1 तास करत बसणं मला कंटाळा यायचा. मी काही वेळेला तो बुडवलाय क्लास. आज हे गेले म्हणून सुट्टी, आज ते गेले म्हणून सुट्टी, आज सरांना तिकडे जायचंय म्हणून सुट्टी, असा मी खूप मध्ये खोटेपणा पण केला. आणि एक दिवस आईने मला असं कानाला धरून असं क्लासमध्ये नेलं. आणि कारण ती आधी जाऊन क्लासमध्ये विचारून आली होती आणि मला म्हणाली काय हिचा प्रॉब्लेम आहे ते बघा आणि ही क्लासला कशी येईल ते मला सांगा, मी काय करू, माझं काही चुकतंय का. तर मग सरांनी विचारलं का गं संपदा, मी तुला किती दिवस पाहिलं नाही, तू का नाही आलीस क्लासला. तर मी म्हटलं मला सारखं ते ताथई करायला नाही आवडत. तर ते म्हणाले ठीक आहे, मग मी तुझा वेगळा डान्स बसवीन, येशील. म्हटलं नक्की, आत्ता करायची का सुरुवात. अशी ती माझी पुन्हा सुरुवात झाली. त्याने माझं एक गाणं बसवलं, राधा ना बोले ना बोले, आणि मी खुश झाले. आणि मग त्याने पुन्हा कधीही हळूच ताथही सुरू केलं, मला कळलं नाही, पण माझ्या आवडीचा भाग झाला. आणि असं ती कथ्थकची स्टोरी आहे. पुढे सगळं चालू असताना एकच मिनिट फक्त, यात पुढे मी कथ्थकमध्ये करिअर करायचं असं काही डोक्यात ठेवलं नाही, पण पूर्ण कथ्थक विशारद झाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे सोनिया परचुरे ज्या कथ्थक नृत्यांगना आहेत, त्यांच्या कृष्ण नावाच्या बॅलेमध्ये मी यशोदेचं कॅरेक्टर करायला लागले. आणि अशी कथ्थकच्याच हातात हात मिळवून आत्तापर्यंत त्याचे कार्यक्रम करते. आता 100 गाठू आम्ही या कार्यक्रमाची. हे सगळं करत असताना म्हणजे नाटक झालं, कथ्थक झालं, निवेदन झालं, ह्या सगळ्या प्रवासामध्ये चित्रपट थोडासा उशिरा सुरू झाला. सुरुवातीला चित्रपटात काम करायचंच नाही असं काही ठरवलं होतं. ती गंमत अशी आहे की मुळात बापरे, चेहऱ्याला रंग लावणारी सूनच नको ती घराला. म्हणजे मला सासऱ्याने अतिशय स्पष्ट सांगितलं होतं लग्नाच्या आधी की बघ बाबा त्या करिअरचं काय करतेस. तर मी म्हटलं की ठीक आहे ना, मी विचार करते. आता नवरा तर आवडलेला होता कारण आमचा प्रेमविवाह आहे, तर काय करायची तडजोड. तर थोडा आईचा माझ्यावर म्हणजे तिचं सांगणं शिक्षकी वृत्तीला धरून असल्यामुळे ती म्हणाली की काय आहे, आधी तू त्यांची हो आणि मग तू कुणीतरी हो, म्हणजे तुला असा सपोर्ट मिळेल. कारण तिला तसा सपोर्ट मिळाला सगळ्या बाबतीत. तिच्या मागे तिची माझी आजी उभी राहिली, सासू उभी राहिली. तर म्हणजे काय, तर ती म्हणाली की आम्हाला आईवडिलांना म्हणजे माझ्या दोघांनाही नाटक चित्रपटाची खूप आवड होती. सो आपली मुलगी त्यात काम करते, छान कौतुक वाटत होतं. पण पांढरपेशा समाजातली कुटुंबच्या कुटुंब गैरसमज ऐकून किंवा येतं लिहून ते वाचून काहीतरी टोकाची विधानं असतात या क्षेत्राबद्दल, त्याचा एक परिणाम होतो ना विचार करण्यात. तर त्यांना म्हणे तसं वाटलं असेल की आपली सून हिरोईन होणार, म्हणजे काय काय होणार काय माहिती. तर तू असं नको करू, तू काय आहेस ते त्यांना कळू दे आणि मग नक्की तुला. आणि तसंच झालं. माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी सुद्धा इतकं नंतर कौतुक केलं की येस, संपदा थोडं चुन के काम करते, निवडून काम करते, चांगल्या लोकांमध्ये करते, ती चांगल्या सवयी लावते, ती चांगलं वातावरण देते. तर म्हणजे एखादं मत मला भांडून कधीच कोणाशी बदलायला आवडत नाही, याच्या पुढेही आवडणार नाही. ते छान सामंजस्याने बदलायचा मी आटोकाट प्रयत्न मात्र करते, छुपा असेल नाही तर व्यक्त असेल. ह्याच सगळ्या पाठिंब्यामुळे हा सगळा पुढचा प्रवास जास्त सोपा झाला, हा एक मुद्दा. आणि दुसरा, तू जितक्या मगाशी सहजतेने तुझं वय सांगून टाकलं त्याच सहजतेने समजलं की चित्रपटात यायला उशीर का झाला. मला एका फक्त अजून आयामाकडे तुझ्या जायचंय आणि मग मी
आपण आत्ता ज्या ठिकाणी बसलोय त्या आनंदाच्या शेतात जाणार आहे. आणि तो अजून एक आयाम मला तुला विचारायचा आहे, तो म्हणजे लेखिका संपदा जोगळेकर. लेखिका म्हणून तुझं कर्तृत्व आहेच, अनेक पुस्तकं तुझी प्रसिद्ध आहेत, तू महाराष्ट्र टाइम्समध्ये स्तंभलेखनही करत होतीस. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की ज्या पद्धतीनं ताकदीनादींची पायोनियर असं आपण ज्याला म्हणू, कारण रियालिटी शो तुझ्यापासून सुरू झाला, तसं एक प्रयोग लेखनामधला 4 सख्य 24 या अनुषंगाने वेगवेगळ्या चौघींना घेऊन वेगळी मतं त्यांची, आणि असा एक प्रयोग पुस्तक लेखनामध्ये तू केलास. ह्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, कारण हा एक युनिक प्रयोग आहे असं म्हणायला लागेल. आम्ही जनरली पुस्तकं वाचतो की एक लेखक लिहितो आणि ते आम्ही शेवटपर्यंत वाचतो, पण हा एक वेगळाच प्रयोग होता. हा कसा सुचला? प्रयोगाचा प्रश्न विचारशील तर प्रयोगासाठी प्रयोग असा तर हेतू नव्हता. मी मराठी साहित्याचीच अभ्यासिका असल्यामुळे असं लक्षात आलं की काळाच्या ओघात खूप वेगवेगळे मोड आलेले आहेत या साहित्य प्रकारांना सुद्धा. तर तो गरजेने आलाय, कधी कोणाच्या कल्पकतेने आलाय, कधी काळाची एक वेगळीच धाटणी सुरू झाली, वेगळंच काहीतरी संकट आलं म्हणून झालाय. असं कथा कादंबरी ह्याची रूपं बदलत गेली. तर मग का नाही आपण सुद्धा जे आपल्याला सुचलंय ते करून मोकळे होऊयात. आणि ते सुचणं काय होतं तर ठाणे आर्ट गिल्ड म्हणून ठाण्यात जी संस्था आहे, म्हणजे ठाणे आर्ट गिल्ड, त्याचं मिळून टॅग TAG, त्या संस्थेत वेगवेगळे गंध आहेत, नृत्यगंध, काव्यगंध वगैरे वगैरे वगैरे. त्यातल्या ग्रंथगंध मध्ये मी त्या पॅनलवर आहे पूर्ण टॅगच्या. आणि त्याच्यात एक सुरुवात अशी केली की चित्र मी व्हॉट्सॲप ग्रुपला द्यायचे. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला साधारण तेव्हा तरी 102 वगैरे मेंबर होते, आता तर ते वाढलेत. मग मी एक चित्र सिलेक्ट करून द्यायचे आणि सांगायचे फक्त 20 वाक्यांची गोष्ट लिहायची. आपल्याला काही फार निबंध नाही. निबंध हा जो असतो तो वैचारिक असतो, त्याला एक रिसर्च लागतो वगैरे वगैरे. पण कथा जी आहे ती 20 वाक्यांची लिहायची. तर आपण हा प्रयोग सुरू करूया. आणि 1.5, 2, 2.5 वर्ष आम्ही तो संकल्प चालू ठेवला. त्याला चांगल्या लेखिका, चांगले लेखक मिळाले. आपल्याला लेखन येतं हे माहीत नसलेली लोक लिहायला लागली. त्यातनं मला 3 मैत्रिणी छान मिळाल्या, ज्यात डॉक्टर सोनाली लोहार, डॉक्टर निर्मोही फडके, नंतर हर्षदा बोरकर आणि त्यांच्या बरोबरीने मी. असं खरं तर त्या तिघींचंच मी पुस्तक करणार होते, पण त्यांनी तू पण आम्हाला या प्रवासात हवीस असं म्हटल्यावर मला मोह आवरला नाही. आणि मग मी या प्रवासात जॉईन झाले. आणि या पुस्तकात 4 वेगळ्या लेखिकांनी फक्त म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेल्या कथा मी एकत्रित नाही केल्या आहेत. आम्ही या पुस्तकासाठी म्हणून दर आठवड्याला एक भिशी ठेवायचो. एक कथा घेऊन यायचं, भेटायचं, त्याचं वाचन करायचं, त्याच्यावर चर्चा करायची, मग पुढच्या कथेवर जायचं. असं करत करत आम्ही 24 कथा लिहिल्या. पण त्यातल्या 20 कथा या स्वतंत्र कथा आहेत, म्हणजे हिच्या 5 तिच्या 5 असं. पण शेवटच्या मात्र ज्या 4 कथा आहेत त्या सुरुवात मी दिली आहे आणि मध्य आणि शेवट त्या प्रत्येक लेखिकेने आणि मी सुद्धा वेगळा केलेला आहे. मराठी कथेतलं पहिलं पुस्तक. हा त्यातला युनिकनेस आहे. हा युनिकनेस, म्हणून ह्याचा मुद्दाम मी उल्लेख केला. रसिको, कुठल्या स्त्रीला शॉपिंग करायला आवडणार नाही, पण मी जर असं सांगितलं की संपदाताईची शॉपिंग करण्याची सगळ्यात आवडती जागा कुठली असेल तर ती भाजी मंडई आहे ना असंच. या भाजी मंडईत जाऊन शॉपिंग करणारी संपदाताई आता ह्या भाज्या पिकवण्यासाठी या संगमेश्वर तालुक्यातल्या फुणगूस सारख्या अत्यंत खेडेगावात येऊन कायमच्या वास्तव्याला राहिली. मला तुमच्या आनंदाच्या शेताकडे यायचंय. येस. माझी सुरुवात अशी आहे की मुळात आनंदाचं शेत हे नाव कसं सुचलं? आनंद सतत होत असतो मला आणि मला ॲप्रिसिएशन करायला आवडतं. आणि असं कोणाला ॲप्रिशिएट केलं ना की मीच आनंदी होते. कुठल्याही कलाकाराला सांगितलं अरे काय अप्रतिम नृत्य केलंस की मला ग्लो येतो. सो आनंद हा माझा स्थायी भाव आहे. राहुल आणि मी ज्या वेळेला शेतीकडे वळायचं असं ठरवलं तेव्हा दोघांनी असं ठरवलं की आता आपल्याला कॉम्पिटिशन म्हणून करिअर करायचं नाही आहे,
आधी नव्हतं तसंही दोघांचं. आम्ही स्वतंत्रपणे आपापल्या जागी होतो, तिथे सुद्धा स्पर्धा करत नव्हतो कोणाशी. आणि आता तर फक्त स्पर्धेचं काही स पण नाही स्पर्धे या शब्दातला. आपण आपल्याला आनंद होईल असंच काहीतरी जग उभं करायचं. सो ज्याच्या कल्पनेची निर्मितीच आनंद होईल यांनी झालेली आहे, त्याचं नाव पण मग आनंदाचं शेत असं ठेवलं गेलं. एका ठिकाणी असं तू लिहिलंयस की हे आनंदाचं शेत करताना फुकुओका यांच्या तत्वज्ञानाचा खूप उपयोग झाला. हो. काय तत्वज्ञान आहे फुकुओकांचं आणि ह्या आनंदाच्या शेतात तुम्ही त्याचा कसा उपयोग करून घेतला? अगदी खरं सांगायचं तर हा माझ्या नवऱ्याचा गुरु आहे. बरं. आणि त्याच्या तोंडून ऐकून 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 मी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडले, म्हणजे त्या तत्ववेत्याच्या असं म्हणूया. त्यांचं जे अगदी लिखाण त्यांचं अप्रतिम आहे, पण बेस लाईन जी की कशाला तुम्ही मशागती करता, वर्ण कृत्रिम काही करता. जंगलात जसं जे उगवतं ना ते इतकं सशक्त असतं, ते स्वतःची काळजी स्वतः घेतं. मग तुम्हाला त्याला जगवायला हे खत घाला, तो फवारा मारा, मग ते नाजूक करायचं, मग ते लोक खाणार. म्हणजे हे सगळं कुठेच नाही त्यांच्या तत्वामध्ये. त्यांचं म्हणणं जिथे जे आहे ते पिकवा, उगवा आणि ते पौष्टिक खा. म्हणजे मला समजलेलं एवढंच आहे. ते स्वतः खूप खोल त्यांचं ज्ञान आहे. पण हे आम्ही राहुलनी पण ते खूप उचलून धरलं आणि आम्हीही त्याच नैसर्गिक पद्धतीने जास्तीत जास्त याच्यात कसं पडता येईल ते बघूया. मुळात शेती करणं हे नैसर्गिक नाही याची जाणीव आहे. म्हणजे एकाच काही भागात एकाच प्रकारचं धान्य उगवणं हे कदाचित निसर्गाच्या बाजूनी जाणारं नाही, पण सुवर्ण मध्य तर साधायला पाहिजे. कारण आम्हाला जगायचं आहे, पण आम्हाला आनंदी पण राहायचं आहे. तर त्याला स्थैर्य येण्यासाठी आम्हाला काही वाटणी करायला लागेल त्या शेताच्या तुकड्यांची. आणि मग आम्हाला त्यांच्यावर काहीतरी असे नैसर्गिक तरी संस्कार करावे लागतील किंवा असं नैसर्गिक खत द्यावं लागेल की ज्यातनं आम्हाला सशक्त असं पीक मिळेल. सो असे मी फुकुओकांच्या प्रेमात पडले. या सगळ्या तत्वज्ञानाचा हा जो प्रभाव तुझ्यावरती पडला आणि म्हणून कदाचित ठाण्यातल्या रस्त्याच्या खड्ड्यांसाठी त्रास झाल्यामुळे झी मीडियाच्या समोर आलेली संपदा जोगळेकर आज या अत्यंत म्हणजे आम्ही आता इथे पुणगुसला आलो, येताना हा जवळजवळ शेवटचा एक 700-800 किलोमीटरचा रस्ता, हा अत्यंत खडबडीचा रस्ता आहे. या अशा गावामध्ये आणि ज्या ठिकाणी आता आपण बसलोय, मागाशी पाऊस पडत होता, आता लाईट गेलेत, आपले चेहरे एखाद वेळ कमी दिसत असतील लाईट नसल्यामुळे, ह्या इतक्या दुर्गम भागामध्ये येऊन आनंदाने राहायला तयार होते. ह्याच्या मागची काय भूमिका होती? ज्या वेळेला समृद्ध शहर अशी आपण व्याख्या करतो, जिथे सगळ्या सुविधा आहेत, जिथे मोठमोठाले कर घेतले जातात, अशा ठाण्यामध्ये जर खड्डे सापडले तर आम्हा सर्वांचे पैसे कुठल्या खड्ड्यात जात आहेत हा मला प्रश्न पडायचा. आणि आता जी मी खडबडीत रस्त्यांवरनं येते ना, ती म्हणजे मी तर या 12 वर्षात असं पाहिलंय की दुर्गम 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 असं म्हणताना सुद्धा आज गॅसचा सिलेंडर इथे प्रत्येक घरामध्ये पोहोचलेला आहे. आता इथे वस्ती किती माहितीये का? पुणगुस या गावात अक्षरशः एका वस्तीत 27 घरं आहेत, एका वस्तीत 12 घरं आहेत, एका वस्तीत 14 घरं आहेत. तर हे जे खड्डे आहेत ना, तो निसर्गाचा डोंगर म्हणजे नैसर्गिक. तेव्हा या खड्ड्यांमधनं चालताना मला काय म्हणू त्याला, खड्ड्यात पडल्याची भावना येत नाही, तर कदाचित उद्याची मोठी छलांग मी मारणार आहे हे मला हे खड्डे सांगतात. आणि अशा मी दुर्गम भागात आणि जंगलात आता राहते. ह्याच जंगलातल्या कृषी पर्यटनाविषयी जर बोलायचं झालं तर बऱ्याचशा ठिकाणी असं वाचायला मिळतं की कृषी पर्यटनाच्या ह्या चळवळीमध्ये कोकणचा विकास अधिक गतिमान होण्याची गरज आहे. आज तो जेवढा व्हायला हवा तेवढा नाहीये. म्हणजे नक्की काय व्हायला हवं? मला ना याची भीती सुद्धा वाटते खरं स्पष्ट म्हणजे. कारण लोकांना प्रगती म्हणजे काय वाटतं, ज्या वेळेला मोठमोठे कारखाने औद्योगिक क्षेत्रामध्ये उभे राहिले, म्हणजे म्हणून ते औद्योगिक क्षेत्र झाली ती, तेव्हा ते उभारल्यानंतर त्यांनी निसर्गाला काय दिलं माझ्या धडधडतं. म्हणजे ते पाहिलं की मोठा उद्योगधंदा आहे आणि कारखान्याचं अत्यंत गलिच्छ आणि घाण पाणी, केमिकलयुक्त पाणी हे नद्यांमधनं जात आहे, समुद्रात जात आहे.
ही स्थिती आहे. मला जेव्हा मी म्हणते कोकणाचा पर्यटन म्हणून चांगला ची प्रगती व्हावी, विकास व्हावा, असं म्हणताना एकीकडे धडधडत आहे की तुम्ही फक्त एक्सप्लॉइट करण्याची भाषा नका करू कोकणाला. कोकणाला निसर्गतः सुंदर ते कसं राहील असं आपण काय स्वरूप ठेवता येईल त्याप्रमाणे करूया. आणि तसं मी माझ्या फार्म ऑफ हॅपीनेस या कृषी पर्यटनामध्ये याची काळजी घेतली आहे की माझ्याकडनं इथे प्लॅस्टिकच्या बॉटल्स, प्लॅस्टिकच्या पिशव्या यांचा कचरा साठणार नाही. माझ्या इथे येऊन, कारण इथे माझं घर सोडलं ना तर कित्येक परिघामध्ये इथे एक घर नाही आहे. मी कुठेही कचरा टाकू शकते, मनाला पटलं पाहिजे, पण मला कुठेही इथे घाण करायची नाही आहे आणि इथे आलेल्या पर्यटकांनी करावी अशी इच्छा नाही आहे. तर अशी प्रगती कोकणाची व्हावी की कोकणात घाण घेऊन येऊ नका, लेह लडाख करू नका कोकणाचं, कृपा करू. तर 12 वर्ष शेती केल्यानंतरच्या अनुभवानंतर मी तुला असा प्रश्न विचारतोय म्हणून की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं केंद्र शासनाचं धोरण आहे. आज आपण दूरदर्शनवरती पाहतो, बातम्यांमध्ये वाचतो. शेतकरी म्हणून 12 वर्ष काम केल्यानंतर तुला असं वाटतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न खरोखर दुप्पट होऊ शकतं? हा मोठा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर शेतकरी म्हणून हवंय. अर्थात शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं. मी अगदी खरं सांगू का, आज भाजी ज्या किमतीला ग्राहक विकत घेतोय ती सगळी किंमत शेतकऱ्याला मिळत नाहीये, एवढा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जेव्हा आपण 20 रुपयाची कोथिंबीरची जुडी उचलतो त्यातले 2 रुपये शेतकऱ्याला मिळतात आणि बाकीचे 18 रुपये हे सगळ्या मधले वाटा आहे. हे जर थांबलं, शेतकऱ्याला तो उगवतोय त्याचे पैसे नक्की मिळतात. मला असं वाटायची आलेली आहे की शेतकऱ्यांनी येऊन बाजारात विकायचं आहे. ग्राहकांना या साईडला आहे ना, शेतकऱ्यांच्या साईडला, तर मला इथली बाजू दिसते. ग्राहकांना छान दिसणाऱ्या भाज्या लागतात. तिथे खराखुरा डोंगर दऱ्यातनं जो शेती करणारा शेतकरी आहे ना तो कमी पडतो. त्यांच्या दृष्टीने तो खरं तर कमी नाहीये. तुम्हाला सुंदर दिसणारी वांगी, सुंदर दिसणारे टोमॅटो हवेत, पण म्हणजे ते हेल्दी किंवा पौष्टिक नाहीयेत. ते जसे त्या जमिनीत उगवतात ना तसेच्या तसे जर तुम्ही स्वीकारले ना तर तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे आणि ते उगवणाऱ्याला जास्त काही त्याच्या सौंदर्यावर खतपाणी घालायची गरज वाटणार नाही. हे दुष्टचक्र आहे. तुम्ही मागणी करणार तसे त्याला पुरवठा करायला पाहिजे आणि तो पुरवठा करणार, त्याचे लाड ग्राहकांचे पोचले जाणार. हे खंडित करायला हवंय. म्हणजे मी कुठलंही खत न घालता आंबा पिकवते केवळ शेणखतावर, तर त्याच्यावरचे जे डाग आहेत लोकांना वाटतं की ते डाग म्हणजे आत आंबा खराब. असं नाहीये ग्राहकांनो. वरलिया अंगा कुठेच भूलू नका. तो कोकणचा आंबा हा रसाळ आहे, गोड आहे, तो कलम केलेला आहे, तो आपला आहे का परकीयांनी आणला या वादापेक्षाही तो ज्या पद्धतीने जास्त नैसर्गिक प्रकारे केलात तर तो आतनं सुंदर आहे आणि आपल्याला तो खायचा आहे. ती हिरोईन नाहीये चांगली चांगली दिसली पाहिजे असं नाहीये, ती पोटात जाणार आहे आणि मग काय ते परिणाम साधणार आहे. तर ग्राहकांनी आपण अन्नाविषयी जागरूक होऊया. आणि हेच आम्ही आमच्या कृषी पर्यटनामध्ये जेव्हा ही फार्म टूर करतो तेव्हा हेच सांगतो की चांगलं अन्न म्हणजे दिसायला चांगलं अन्न नव्हे. चांगलं अन्न हे कसं आहे ते ओळखायला शिका. कारण आम्ही सुरुवातच त्या टूरची अशी करतो की मोबाईलची धडधडीत माहिती 9 वर्षाच्या मुलाला सुद्धा असते, पण भात कुठला खातोय, कुठला मम्मा असा प्रश्न करतो. हे अनासक्ती कोणात आले, पालकातनं मुलांमध्ये आले. त्याला कळलं पाहिजे आपण काय खातो, कुठलं खातो, हेच का चांगलं. इथे एक्झॉटिक भाज्या गरज काय आहे. कोकणात जे पिकतं ते इतकं अप्रतिम आहे. तुम्ही एक्झॉटिक भाज्या आणणार, मग ते इथे त्यांना ते वातावरण नाही म्हणून ते तयार करणार. असं तुम्ही जर खर्च त्याच्यावर वाढवत नेलात तर त्याची विक्री होणार, मग त्यातनं तुम्हाला सगळं उत्पन्न मिळणार आहे. कठीण आहे ना. इथलंच इथे विका छान मस्त होऊ शकेल. हे मी 12 वर्ष शेती हात केलेली नाहीये, प्रामाणिकपणे सांगते. मी आत्ता शेती शिकायला लागले आहे, पण यातलं इकॉनॉमिक्स मी जाणू शकते.
पण म्हणजे मगाशी तू जे म्हणालीस की पर्यटन, म्हणजे तुझ्या बोलण्यातनं मगाशी आलं की आलेल्या पर्यटकांची आपण कशी पर्यावरणाच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे, किंवा हे आता तू जसं सांगितलंस की अशा प्रकारचं सकस अन्न की जे आज शहरांमध्ये त्याचा खूपच अनुपलब्धता आहे, तर हे इथे कसं दिलं पाहिजे. इथपासूनचा हा आनंदाच्या शेतातला जो कर्मयोग आहे, हा कर्मयोग प्रकाश देतो आणि म्हणून हा कर्मयोग आनंदाचं शेत जपतो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हा मी प्रयत्न करताय तुम्ही. 12 वर्ष झाली ह्या सगळ्या उपक्रमाला. म्हणजे 12 वर्ष म्हणजे जवळपास एक तप हा काय काळ तसा लहान नाही, खूप मोठा काळ आहे. 12 वर्षानंतर शरीरातल्या पेशी बदलून नवीन पेशी निर्माण होतात, म्हणजे सृजनाची क्षमता देणारा हा काळ. आता मला पुन्हा ह्या संवाद मालिकेचा आजच्या भागाचा समारोप करताना पुन्हा मूळ कलाकार संपदा जोगळेकरकडे मला जायचं आहे, आणि ते म्हणजे ह्या 12 वर्षातल्या अनुभवानंतर, 12 वर्षातल्या संवेदनशीलतेनंतर ह्या सृजनाच्या शक्तीने मूळ कलाकार असलेल्या संपदा जोगळेकरना काय दिलं. वा, खूप छान प्रश्न आहे. संवेदनशील अशा संपदाला सगळ्याच संवेदना या कशा स्वीकारायच्या आणि कशा व्यक्त करायच्या हे निसर्गाने शिकवलं. जेवढी निसर्गाच्या आपण जवळ जातो तेव्हा वाटलं ते वेड्यासारखं व्यक्त होऊन मोकळं व्हावं का, तर तसं नाही आहे. जमिनीला कुठला झाडाचा भाग वर पाहिजे आणि कुठला खाली पाहिजे हे कसं बरोबर कळतं झाडाला. कुठली मुळं सूर्यप्रकाशात आल्यावर त्याचं काय होणार आहे आणि ती जर जमिनीच खाली राहिली तर ती काय राहणार आहे हे मला झाडाने शिकवलं. त्यामुळे संवेदनशीलता हवी, पण संवेदनशीलतेचा अतिरेक होणार नाही हे मला निसर्गाने शिकवलं. दुसरी गोष्ट, इथे अधिकाधिक ऑक्सिजन मिळतो. आय डोंट नो, आध्यात्मिक वाटेल कोणाला काही वाटेल, तुमची विचारचक्र जी आहेत ती सकारात्मक. मुळात मी आधी चांगला विचार करणारीच मुलगी आहे, सो मला त्या ऑक्सिजनने आणखीन गिअरअप केलं. खूप सुचतंय, मी खूप लिहितेय, मी खूप वाचतेय, मला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कल्पना सुचत आहेत आणि त्या मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते. निसर्गाने मला थांबायला शिकवलं. म्हणजे जसं मी म्हणते की माझ्याकडचा जो माझ्या बागेतला जो आंबा आहे तो 10 मे शिवाय आधी आम्ही उतरवूच शकत नाही, तो खोटेपणा होईल. त्याच्यानंतरचाच उतरवलेला आंबा हा अतिशय रसाळ आणि मधुर लागतो. मला हे निसर्गाने शिकवलंय की बाई योग्य वेळापुरती थांब, काळ तुला त्याचं बक्षीस देतो. तर हे खूप झालं ना. हे मी लिखाणात वापरते. हे मी परवाच आम्ही भाताची लावणी करत होतो, तर आम्ही अशा पद्धतीने करतो, एक छोटा खड्डा खणतो, तिथे 2-3 भात म्हणजे साळी जी असते ती, त्याला मोड आणलेले असतात आधी आम्ही, आणि ते पेरतो, त्याच्यावर राख घालतो. ही सगळी जी प्रोसेस आहे ना, अक्षरशः मला त्या दिवशी डोळ्यात थोडंसं पाणी होतं की मी घास भरवते भूमीला. खरं तर जी मला भरवते, मी काय कोण आहे घास भरवणारी, पण ही प्रोसेस आहे, ही मला लेखिका म्हणून समृद्ध करते. आणि मी ती कधीतरी लिहीन याच्यावर की जी मला घास देणार तिला मी भरवते. हीच सृजनाची ताकद तुझ्या कलेला अधिकाधिक समृद्ध करो या शुभेच्छा या निमित्ताने देतो. रसिको, रुपेरी जगात वावरताना सुद्धा तिथल्या आभासी जगतापासून मुळातच लांब राहण्याची सवय असल्यानं कोकणच्या, विशेषतः संगमेश्वर तालुक्याच्या या लाल मातीत संपदाताई तितक्याच लीलया वावरू शकली. आज संपदा कुलकर्णी यांनी संगमेश्वरात येऊन राहणं आणि शेती हा व्यवसाय म्हणून स्वीकारणं हा माझ्या संगमेश्वर तालुक्यातील तरुण मित्रमैत्रिणींसाठी एक रोडमॅप आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. एस्पेशली आता या कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती पुढे काय असा विचार करणाऱ्या या सगळ्या तरुण शेतकरी बांधवांसाठी हा एक आदर्श घेऊन त्यांनी जर तसंच आचरण तुझ्यासारखं करण्याचा प्रयत्न केला तर आजची आपली मुलाखत यशस्वी झाली असं म्हणता येईल. अशी आनंदाची शेतं जर गावोगावी बहरू लागली तर कोकणच्या पर्यटनाचा विकास हा फार लांब नाही असं म्हटल्यास नक्कीच चुकीचं ठरणार नाही. आज संपदाताई आपण कलांगणशी गप्पा मारल्या त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. अजून अशाच काही उल्लेखनीय कर्तृत्व केलेल्या संगमेश्वर तालुक्यातीलच महनीय व्यक्तींसोबत याच संगमेश्वर संपदा या मालिकेत आपण पुन्हा भेटणार आहोत. रसिको, तोपर्यंत कलांगण संगमेश्वरच्या फेसबुक पेजला लाईव्ह करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
मला पण आभार मानायचे आहेत निबंध. तुम्ही अतिशय उत्तम प्रश्न विचारले त्याबद्दल. कलांगणला खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे, राहुलतर्फे. आणि फार्म ऑफ हॅपीनेसमध्ये जरूर भेट द्या, कारण आम्ही इथेच पिकणारं अन्न सर्वांना खायला घालतो. इथल्याच पिकणाऱ्या अन्नाचा आपण सन्मान करायला शिकूया आणि अशा पद्धतीने आपण सर्वजण आनंदी होऊया. मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.